चला तर आज जाळीदार आणि टुमटुमीत फुगणारे असे अनारसे बनवूया, ते सुद्धा योग्य माप, योग्य प्रमाण आणि योग्य टिप्स सोबत। चला तर मग सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे। तशी तर वजनाची गरज नाही, कारण माप मी पुढे कसं घ्यायचं सांगणार आहे। त्यानंतर या ठिकाणी जुना तांदूळ घेतलेला आहे आणि आता आपण हा तांदूळ जो आहे छान असा 4 ते 5 पाण्याने वॉश करून घेतलेला आहे। त्यातली जी सगळी डस्ट आहे ती काढून घेतली। त्यानंतर त्यामध्ये भरपूर पाणी घालून असं आपल्याला आता 3 दिवस भिजवायचं आहे। 3 दिवस म्हणजे कसं, आजचा दिवस सोडून द्यायचा, उद्याचा, परवाचा आणि त्याच्यानंतरचा, असे 3 दिवस भिजवायचे आहे आणि दररोज पाणी बदलायचं। त्यानंतर चौथ्या दिवशी मी या प्रकारे जे आहे सर्व पाणी काढून घेतलं आणि चाळणीमध्ये अर्धा तास जे आहे असेच सोडले, कारण त्यातलं पाणी जे आहे सर्व निथळलं की 1 तास मी कॉटनच्या कपड्यावर त्याला या पद्धतीने वाळवून घेतलेला आहे। तर असं थोडंसं जास्त वाळवायचं नाही, उन्हात वगैरे घालायचं नाही किंवा मग फॅन खाली सुद्धा नाही, फक्त नॉर्मल जिथे हवा येते तिथेच ठेवायची, खूप भरभर हवा येते तिथे सुद्धा ठेवायची नाही। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली आणि त्याची जी आहे पावडर बनवून घेतलेली आहे। त्यानंतर मैद्याच्या ज्या चाळणीने आहे ते चाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। त्यानंतर वरची जी पावडर होती ती थोडी निघत नव्हती, त्यामुळे मग मी तशीच टाकून दिली, कारण ती जर घेतली तर आपले अनारसे जे आहे तुटतील, त्यामुळे ती घेतली नाही। आणि या ठिकाणी मी आता पीठ मोजत आहे। तर हे पीठ जे आहे माझं 3.5 वाटी भरलेलं आहे। 3.5 वाटी पिठाला मी 1.25 वाटी गूळ घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता, पहिली वाटी गच्च भरून घेतली, दुसरी वाटी थोडीशी कमी घेतली। तर या पद्धतीने जे आहे गूळ घेतला मी किसून। त्यानंतर तो गूळ आणि तांदळाची जी पावडर आहे ती व्यवस्थित हाताने मिक्स केली। त्यानंतर परत आपण मिक्सरच्या जारमध्ये घालून त्याला पल्स मोडवर चालून फिरवून घेणार आहोत। चालू बंद अशा पद्धतीने जे आहे अशी मी पावडर करून घेतलेली आहे। कारण आपण जेव्हा पल्स मोडवर फिरवतो ती जी कन्सिस्टन्सी अशी थोडी वेगळीच होते। त्यानंतर हाताने परत एकदा मिक्स केलं आणि एक स्टीलचा डब्बा घेतला, त्यामध्ये सर्व जे पीठ आहे ते आता आपल्याला परत 2 दिवस जे आहे फर्मेंट करायला ठेवायचं आहे। तर आजचा दिवस सोडून द्यायचा, उद्याचा आणि परवाचा, आणि त्याच्यानंतरच्या दिवशी आपल्याला अनारसे बनवायचे। तर या ठिकाणी मी 2 दिवस फर्मेंट करून झालेलं आहे। पीठ छान प्रकारे फर्मेंट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर त्यातलं जे आहे मी थोडंच पीठ घेतलं, कारण आपल्याला जेव्हाही अनारसे खावायचे वाटते तेव्हा आपण बनवू शकतो। हे पीठ जे आहे 6 महिने टिकतं। त्यानंतर त्यामध्ये मी 2 चमचे दूध घातलं। तुमचं जर खूप असं ओलसर पीठ असेल, दूध घालायची आवश्यकता नसेल तर नाही घातलं तरी सुद्धा चालेल। त्यानंतर 2 चमचे दूध घालून अशा प्रकारे पीठ मळून घेतलं। इकडे तेलसुद्धा तापवायला ठेवलेलं आहे आणि इकडे आम्ही अनारसे आता बनवायला छोटीशी गुळी घेतली, खाली खसखस घेतली, दोन्ही बोटाला थोडंसं तूप लावलं आणि अशा पद्धतीने जे आहे अनारसे मी प्लेटवर बनवून घेत आहे। आणि त्यानंतर आपल्याला जे